विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील संबंधित भागांमध्ये 4 दिवस दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत। निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका हद्द, कुर्डुवाडी, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज नगर परिषद क्षेत्रातील सर्व मद्य विक्री दुकाने, बार, क्लब व संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना 16 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून बंद राहतील। 17 जून रोजी संपूर्ण दिवस तसेच 18 जून रोजी मतदान संपेपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत दारू विक्रीस बंदी राहणार आहे। याशिवाय सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील मद्य विक्री आस्थापना 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 54-56 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल। आवश्यकतेनुसार संबंधित परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।